न्यायालयाचा मोठा निकाल. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका लागल्या होत्या. या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि तारखा जाहीर झाल्याच्या नंतर जे काही 50% आत न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही निवडणुका घ्या, परंतु राज्य सरकारने 50%च्या वर SC ST आणि OBCचं आरक्षण वाढवलं आणि त्या संदर्भामध्ये काही याचिकाकर्ते न्यायालयामध्ये गेले. नेमकं न्यायालयामध्ये काय घडलं, आपण या विषयावर आपण बोलणार आहोत. मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला होता, परंतु काही लोक, काही याचिकाकर्ते न्यायालयामध्ये गेले. त्याचं कारण असं होतं की जो काही न्यायालयाने 50%च्या आत क्रायटेरिया जो घालून दिला होता त्याचं पालन झालं नाही आणि 50%च्या वर आरक्षण नेण्यात आलं आणि त्यालाच चॅलेंज म्हणून किंवा त्यालाच स्टे मिळावा म्हणून काही याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने आज अशी टिप्पणी केली किंवा असा आदेश केला की ज्या निवडणुका जाहीर केल्या आहेत त्या निवडणुका होतील, परंतु ज्या काही निवडणुका बाकी आहेत, मग त्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील किंवा महानगरपालिकेचे वार्ड रचना असेल, यामध्ये 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये आणि जे काही निवडणूक जाहीर झाल्या आहेत त्या कुठल्याही रद्द होणार नाहीत, असा आदेश न्यायालयाने काढला आहे. मित्रांनो, काही जणाचे जे काही जीव होते ते भांड्यात पडले होते असं म्हटलं तरी चालेल, कारण निवडणुका लढवताना लोकांचा खर्च भरपूर प्रमाणात होतो, लोकांची पळापळ होते आणि आर्थिक आणि शारीरिक मानसिक ताण होतो आणि याच ताणाचा परिणाम न्यायालयाकडे लक्ष लागलं होतं. परंतु न्यायालयाने आज असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे की जो काही कार्यक्रम निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे तो कुठलाही रद्द होणार नाही, परंतु ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणुकामध्ये 50%च्या वर जो काही आरक्षणाचा टक्का नेला आहे तो टक्का 50%च्या आत करण्यात यावा आणि निवडणुका घेण्यात याव्यात. परंतु बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की 1 महिन्याच्या पुढं निवडणुका जातील की काय, परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम हार्दिक अभिनंदन आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका जे काही निवडणुका राहिल्या आहेत त्याचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल आणि परत एकदा ग्रामीण भागामध्ये जे काही निवडणुकीचे वारे आहेत ते जोरात वाहतील आणि चांगल्या प्रकारे लोकांना याचा फायदा होईल एवढीच अपेक्षा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.